गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरीस आषाढी यात्रेचे वेध लागले असून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी विविध वरिष्ठ अधिकारी पंढरपुरात येऊन आढावा घेत आहेत। काल विधानसभेच्या सभापती नीलम गोरे यांनी देखील सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठक घेत भाविकांच्या पायाला खडी टोचू नये याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। यावरून प्रशासन या आषाढी यात्रा कालावधीत किती दक्ष राहत आहे हेच कळत आहे। मात्र याच वेळी पंढरपूरच्या वाळवंटाला ओरबडून भाविकांचा जीव धोक्यात घालणारा अवैध वाळू उपसा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये असंच म्हणावं लागेल। प्रतिवर्षी यात्रा कालावधीत अथवा इतरही चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेक भाविकांचा मृत्यू झालाय आणि यामुळे विविध संघटना चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपसा थांबावा अशी मागणी करताना दिसून आल्यात। मात्र प्रशासन याबाबत ठोस आणि सातत्यपूर्वक कारवाई करत नसल्यानं वाळवंटाची अवस्था अतिशय धोकादायक बनले आहे। त्याचबरोबर चंद्रभागा घाट परिसरात विविध रस्त्यावरून अवैध वाळूची रात्रंदिवस वाहतूक होत असल्यानं जागोजागी वाळूचे सडे पडल्यानं नगरपालिकेच्या सफाई कामगारांना रस्ते झाडणं देखील कठीण होऊन बसलंय। तर अनवाणी भाविकांना या घाट परिसरातील रस्त्यावर पडलेल्या वाळूच्या सड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। नुकतेच आढावा बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चंद्रभागेच्या वाळवंटाची पाहणी करतेवेळी महर्षी वाल्मिकी संघाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास येथील परिस्थिती आणून दिली होती। त्यानंतर महसूल प्रशासन नक्कीच कठोर भूमिका घेईल अशी अपेक्षा असताना सध्याची चंद्रभागेच्या वाळवंटातून रात्रभर तसंच दिवसाढवळ्या उघडपणे वाळू उपसा होत असताना स्थानिक महसूल प्रशासन नक्की काय करतंय असाच प्रश्न उपस्थित होतोय। तर शहरात नगरपालिकेकडून नदीच्या परिसरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर सुरक्षेच्या हेतून कोट्यवधी रुपये खर्च करून कॅमेरा बसवले आहेत, त्याची कधीतरी पडताळणी प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे। अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चंद्रभागेतला वाळू उपशाविरोधात आवाज उठवतोय, पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही। मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इथं आले होते, त्यांनी या चंद्रभागेची पाहणी केली आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर या चंद्रभागेतल्या वाळू उपशाविषयी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढं काय होणार नाही। अधिकाऱ्यांना आदेश दिले, पण अद्यापपर्यंत ह्या चंद्रभागेतली वाळू चोरी थांबलेली नाही। दिवसा ढवळ्या ह्या चंद्रभागेतली वाळू चोरून या चंद्रभागेचं चाळण करण्याचं काम हे इथले वाळू चोर करतात आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय, अख्ख्या येणाऱ्या भाविकाला दिसतंय, प्रत्येक नागरिकाला दिसतंय की ह्या चंद्रभागेत वाळू चोरी चालू आहे। फक्त अधिकाऱ्यालाच काय दिसत नाही ही वाळू चोरी चालू आहे। म्हणजे नक्कीच ह्या वाळू चोरांशी ह्यांचे काहीतरी लागेबांधे आहेत, ह्यांचे काय तर हितसंबंध असल्याशिवाय ही वाळू चोरी चालू होत नाही। आम्ही वारंवार आंदोलन करतोय, पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही। आमची या माध्यमातून अशी मागणी आहे की इथं एखादा कारी धारवाला अधिकारी पाठवा, इथला दमवाला अधिकारी पाठवा। इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यामध्ये दम राहिला नाही, इथली वाळू चोरी थांबवावं। सगळे ढिल्ले अधिकारी इथं पाठवल्यामुळं ह्या चंद्रभागेची पार खिळखिळ अवस्था केली आहे। आता येणारे आषाढी वारी, आता पालखी सोहळा येणार आहे, अनेक भाविक इथे येतात। शासन नुसत्या वारकऱ्यांच्या नावावर घोषणा करतोय, पण एखादी दिंडी तर या वाळूच्या खड्ड्यामध्ये बुडून काय झालं तर ह्याला जबाबदार कोण? आणि अशा अनेक घटना या चंद्रभागेच्या पात्रात घडल्या। पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा जीव गेलाय, वाळू खड्डे पडले आहेत, भाविकाला अंदाज येत नाही। मग ह्याची जबाबदारी कोण घेणार?
दिंडीला तुम्ही 20-20 हजार रुपये जाहीर केले, पण येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता पाऊल उचलणं गरजेचं आहे। तुम्ही दिंडीला पैसे द्याचाल, पण इथं येणारा भाविक ह्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पडलेल्या वाळू चोरांनी पडलेल्या खड्ड्यामध्ये जीव जाण्याची शक्यता आहे। अनेक भाविकाचा जीव गेला आहे, त्यामुळे ह्याच्यावर काय तर अधिकाऱ्यांनी बोलावं। आणि पालकमंत्री नुसतं कागदावर बसून सोलापूरमध्ये बसून नियोजन करतात, पण प्रत्यक्षामध्ये इथं मिटिंग घेतली जात नाही। मिटिंगला आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवलं जात नाही, पत्रकारांना बोलवलं जात नाही। म्हणजे ह्याच्या मागचं गोड बंगाल काय आहे, ह्याच्या मागचं कारण काय आहे? आम्ही अधिकाऱ्यांची म्हणजे उघड काय तर अधिकाऱ्यांचं पोलखोल उघडल म्हणून आम्हाला इथल्या मिटिंगला सुद्धा बोलवलं जात नाही। त्यामुळं शासनानं ही वारी चांगली भरवायची असेल, ही वारी सुख समाधानानं भाविकांच्या त्याच्या भाविकाला याचा जीव इथं वाचवायचा असेल, भाविकाच्या हिताचा तुम्हाला निर्णय काय तर करा असेल तर या वाळूचे खड्डे बुजवावे आणि वाळू चोरी थांबवावी। पूर्ण गावामध्ये CCTV फुटेज आहे, ह्यांना साधे वाळू चोर सापडत नाहीत। दिवसा ढवळ्या नेत्यात, पण ह्यांच्या डोळ्याला काय पट्टी बांधली आहे का? काय ह्यांच्या कुठल्या आमदार खासदारचा दबाव आहे का? राजकीय वरदहस्त आहे का? ह्या वाळू तस्करीवर ह्या भाविकासाठी कुठला महाराज लोक काय बोलत नाहीत, कुठला आमदार काय बोलत नाही, कुठला खासदार काय बोलत नाही, मंत्री काय बोलत नाही? म्हणजे ही मंत्री ह्यात सामील आहेत का, असा प्रश्न आम्हाला पडतोय। येणाऱ्या काळामध्ये आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आंदोलन आम्ही शेवटपर्यंत चालू करू। आमची प्रमुख मागणी काय? हा जुना पूल ते विष्णुपथच्या बंधाऱ्यापर्यंत एक ही वाळू मुठभर वाळूही चोरीला जाऊ नये। अख्ख्या तालुक्याचा आम्हाला देणं घेणं नाही, अख्ख्या तालुक्याच्या वाळू थांबवणं अधिकाऱ्यामध्ये दम पण नाही। फक्त येणाऱ्या भाविकाचं हित समजून इथली वाळू चोरी थांबवावी, अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आगळी वेगळी आंदोलन करावे लागतील आणि ऐन वारेमध्ये अधिकाऱ्यांना तोंड स्वतःहून काळं करण्याची वेळ आम्ही महर्षी वाल्मिकी संघ आंदोलन करू आणू। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी।